Hello dear students, today we are going to see drafting virtual message. आता नेमका ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज असतो तरी काय, हा नेमका कोणत्या क्वेश्चन नंबरवर येत असतो तर बघा, हा क्वेश्चन नंबर 4 ए मध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज असतो. म्हणजेच काय, व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला तयार करून लिहायचा असतो. तर याला मार्क्स कशा पद्धतीने गुणदान केले जाते बघा. तर याची कंटेंट जे दिलेले आहे, कंटेंटसाठी 2 मार्क्स, सिक्वेन्स फ्लो ऑफ आयडियाज म्हणजे लिहिण्याची जी शैली आहे तुमची ते 1 मार्क्स, आणि अप्रोप्रिएट लँग्वेज असेल म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक न करता जर लिहिले असेल तर 1 मार्क्स. म्हणजे असे एकंदरीत तुम्हाला 4 मार्क्ससाठी हा व्हर्च्युअल मेसेज त्या ठिकाणी तुम्हाला तयार करायचा असतो. तर लेट अस सी सम एक्झाम्पल ऑफ व्हर्च्युअल मेसेज. बघा या ठिकाणी क्वेश्चन कसा दिलेला आहे. इमॅजिन यू हॅव टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम फॉर ॲन इंटरव्ह्यू. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 100/150 words to convey the same to your friend. Give your own reasons to support your message. तर बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मित्राला कळवायचं आहे मेसेजद्वारे. काय म्हणून कळवायचं आहे? यू हॅव टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम फॉर ॲन इंटरव्ह्यू. तुम्ही घरून लवकरच निघणार आहात, कशाकरता? इंटरव्ह्यू करता. हा मेसेज तुमच्या मित्राला तुम्हाला सेम सांगायचा आहे. आता बघा, ॲन्सर लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचं. सगळ्यात पहिले ॲन्सर शीटवरती कोऱ्या याच्यावर सगळ्यात पहिले सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला एक रेक्टँगल काढायचा. हे कंपल्सरी आहे बरं. व्हर्च्युअल मेसेज लिहित असताना रेक्टँगलर असणं आवश्यक आहे. जर तुम्ही रेक्टँगल शेपमध्ये कळत नसाल तर त्या ठिकाणी मार्क्ससुद्धा तुम्हाला कमी होऊ शकते. अशा प्रकारे या ठिकाणी एक आयताकृती असं एक बॉक्स तयार करायचा आणि सेंटरमध्ये एक मेसेज लिहायचं. ॲन्सर लिहित असताना मेसेज सगळ्यात वरती या ठिकाणी लेफ्ट साईडला डेट टाकायची. सगळ्यात वर कोणती डेट टाका. त्यानंतर टाईम टाकायचा जसं मी तुम्हाला दिलेलं आहे. जसं इथे या ठिकाणी काय दिलेलं आहे, 23 एप्रिल 2021. त्यानंतर टाईम दिलेला आहे 8 AM. कुणाला लिहायचं आहे? ज्याला लिहायचं आहे व्हर्च्युअल मेसेज, ज्याला आपण सांगत आहोत, फ्रेंडला सांगत आहे. एक तर तुम्ही या ठिकाणी डिअर फ्रेंड पण लिहू शकता किंवा डिअर एखाद्या मित्राचं नावसुद्धा लिहू शकता. आता बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, 100 ते 150 शब्दामध्ये आपल्याला व्हर्च्युअल मेसेज लिहून जायचं आहे. तर बघा, ॲज आय मेन्शन यू लास्ट वीक, आय हॅव फायनली गॉट ॲन इंटरव्ह्यू शेड्यूल ॲट 10 AM in ST Multitasking Private Limited. I am leaving early for this. As you know, this is my dream company. I don't want to be late even by a minute. Though I am prepared, but at the same time I am all excited and nervous for this. I hope I am able to crack this interview. I will update you on my interview once I am done. I will catch you in the evening for dinner. Wish me all the luck for my interview. Take care. Bye. आणि सगळ्यात शेवटी काय घेतलेलं आहे, युअर फ्रेंड. या ठिकाणी युअर फ्रेंड तुम्ही कोणतंही लिहू शकता, जसं की या ठिकाणी श्याम दिलेलं आहे. तर बघा, एवढंच तुम्हाला व्हर्च्युअल मेसेजमध्ये लिहायचं असेल विद्यार्थी मित्रांनो. जी माहिती तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलेली आहे तीच माहिती यामध्ये पुटअप करायची असते. फक्त रिझन लिहिलेलं आहे या ठिकाणी. काय इंटरव्ह्यू करता त्याला लगेच घरी लवकर निघालेला आहे आणि वेळेत त्याचा इंटरव्ह्यू त्याला द्यायचा आहे. बस एवढंच त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर जास्त तुम्ही लांबलचक लिहायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त प्रश्न कशाविषयी आहे एवढं समजून तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं. लेट अस सी अनदर एक्झाम्पल ऑफ व्हर्च्युअल मेसेज. आता बघा सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे. इमॅजिन यू आर नॉट वेल and will not be able to attend lectures at college. Draft a message in about 100/150 words to convey the same to your teacher. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की हा जो मेसेज आहे तो कोणाला कन्व्हे करायचा आहे, तुमच्या संबंधित टीचरला त्या ठिकाणी कन्व्हे करायचं आहे, सांगायचं आहे, कळवायचं आहे. कशाबद्दल? की तुमची तब्येत बरोबर नाही आहे आणि तुम्ही तो पिरियड अटेंड करू शकत नाही कॉलेजमध्ये. या संदर्भात तुमच्या टीचरला तुम्हाला माहिती व्हर्च्युअल मेसेजद्वारे द्यायची आहे. तर मगाने सांगितल्या पद्धतीनेच तुम्हाला काय करावं लागेल, ॲन्सर करत असताना एक रेक्टँगल तयार करावं लागेल. रेक्टँगल तयार केल्यानंतर सेंटरमध्ये मेसेज लिहायचं. सगळ्यात वरती डेट घ्या लेफ्ट साईडला. डेट घेतल्यानंतर
त्या ठिकाणी टाईम टाका. जर सकाळचं कॉलेज असेल सकाळचा वेळ दाखवा, दुपारचं कॉलेज असेल दुपारची वेळ दाखवा. आता टीचरला लिहित असताना तुम्ही एकतर रिस्पेक्टेड टीचर लिहा किंवा डिअर मॅम लिहिलं तरी चालेल. आता बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, आय नो टुडे यू वुड बी टीचिंग द मोस्ट इम्पॉर्टंट ग्रामर टॉपिक दॅट इज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. तुम्ही कोणताही घेऊ शकता, नो डाऊट. फॉर विच आय वॉज व्हेरी एक्सायटेड अँड ईगर टुवर्ड्स अंडरस्टँडिंग धिस टॉपिक, बट अनफॉर्च्युनेटली आय एम नॉट कीपिंग वेल since last 2 days. I have got medicine and is advised by my family doctor to stay at home for a week, due to which I will not be able to attend your lectures in the coming week. I am going take all the notes provided by you from my friend. As the topic is vital for exam, I request your kind help in solving my queries on the topic when I return back. Your obedient student लिहा किंवा ओनली युअर स्टुडंट लिहिलं तरी चालेल. जे काही नाव असेल ते तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव आणि वर्ग त्या ठिकाणी लिहायचा असतो. तर अशा प्रकारे जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्या आधारेच फक्त कुणाला लिहायचं आहे आणि कसं पाठवायचं याद्वारे तुम्हाला मी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की व्हर्च्युअल मेसेज लिहिताना जास्त पाल्लाळ किंवा लांबलचक भाषेमध्ये लिहायचा नाही, जेणेकरून आपण जे काही मॅटर लिहितो आहोत त्या मॅटर संदर्भामध्ये कुठलेही त्या ठिकाणी मिस्टेक होऊ नये ही एक काळजी घ्यायची. कारण याला मार्क्स असतात विद्यार्थी मित्रांनो. हे अप्रोप्रिएट जर तुम्ही या ठिकाणी लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ 4पैकी 4 पण मिळू शकतात. त्याचबरोबर 4पैकी 3.5 सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकेल, नो डाऊट. फक्त लिहिताना व्यवस्थित आणि सुटसुटपणे अगदी नीटली रायटिंग असायला पाहिजे आणि इझी लँग्वेज व्हाईल यू आर रायटिंग. ज्यावेळेस तुम्ही लिहित आहे त्यावेळेस तुमची लिहिण्याची पद्धतसुद्धा कशी असायला हवी, सोपी असायला पाहिजे. जास्त लांबलचक मोठमोठी वाक्य घ्यायची नाही की जेणेकरून तुमची त्या ठिकाणी मार्क्स कमी होणार नाही. इन दिस वे वी हॅव सीन 2 सॅम्पल ऑफ व्हर्च्युअल मेसेज. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कोणताही व्हर्च्युअल मेसेज आलेला असेल तर या पद्धतीने तुम्ही लिहायला हवं. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट टॉपिक ऑफ रायटिंग स्किल. थँक्यू.